प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आपले गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 15वा श्लोक बघणार आहोत. तर खर तर हे 8 ते 15 आणि हा 16वा. 8 ते 16 जे श्लोक आहेत ते भगवंतांच्या अलौकिक अशा गुणांचं वर्णन करतात. आणि हे गुण जाणून घेणं म्हणजे एक प्रकारे भगवंतांना जाणून घेण्यासाठी हे एक माध्यम आहे. हे जर आपण व्यवस्थितरित्या जाणून घेतलं तर भगवंत म्हणजे काय किंवा श्रीकृष्णांनाच भगवंत का म्हटलं जातं, तर हे आपल्याला काय होतं समजण्यास मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातून आपण भगवंतांप्रतीची शरणागती वाढते आपल्यामध्ये. तर आता हा उद्याचा एक 16वा श्लोक असेल आणि 17व्या पासून मग हे 8 ते 16 श्लोक हे भगवंतांच्या गुणांचं वर्णन करतात. तर आज आपण 15 16 आज आपण 15वा श्लोक बघणार आहोत. तर आज आपण बघूया 15व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत भगवंतांविषयी. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तृच. भाषांतर. परमात्मा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याच वेळी सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. तसे बघितले तर असा हा श्लोक बघितल्यानंतर असा विरोधाभास वाटतो ना, की भगवंत हे इंद्रियांचे त्याच्यामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत. भगवंत म्हणजे परमात्मा म्हणजेच भगवंतांचं स्वरूप. की इंद्रियांचे ते काय आहेत मूळ उगमस्थान आहेत आणि तरीही ते इंद्रिय रहित आहेत. म्हणजे इंद्रियांचे पण उगमस्थान आहेत परंतु ते इंद्रिय रहित आहेत. आणि पालन करता आहेत आणि ते अनासक्त आहेत. म्हणजे पालन करता असूनही अनासक्त आणि प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. त्यांना समजून घेण्यासाठी. आणि पुढे काय म्हटलंय, ते प्राकृतिक गुणांचे स्वामीही आहेत. म्हणजे त्याच्या पलीकडे पण आहेत आणि ते त्याचे स्वामी पण आहेत. तर हे आपण आज बघणार आहोत थोडक्यात काही असे छान छान स्टोरीज वगैरे ह्याच्यातून, की हे काय भगवंत नेमके काय म्हणत आहे. म्हणजे भगवंतांच्या या गुणांचं वर्णन काय आलेलं आहे याच्यात. म्हणजे याच्यात काय की थोडक्यात काय इंद्रियांचे मूळ उगमस्थान आणि तरीही ते इंद्रिय रहित. म्हणजे भगवंतांचे जे इंद्रिय आहेत ते दिव्य इंद्रिय आहेत, आपल्यासारखे त्यांचे इंद्रिय नाहीये. आता आपल्यासारखे म्हणजे काय, की जसं आता एक उदाहरण देते की एक संयोग आणि एक असतं समवाय. संयोग म्हणजे काय, जुळून आलेलं. आणि समवाय ह्याच्यातला फरक आपण बघूया. आता संयोग जो शब्द आहे, आता समजा हा टेबल आहे. आणि मी ह्या टेबलवर ही श्रीमद भगवद्गीता असेल किंवा हे नोटबुक आहे, मी ह्या टेबलवर ठेवलेली आहे. म्हणजे याचा काय झालेला आहे, संयोग आहे, हे जुळून आलेलं आहे. म्हणजे हा टेबल जो आहे त्या टेबलवर ते बुक ठेवलेला आहे आणि तो योग जुळून आल्यामुळं त्या टेबलवर आता खुर्चीवर बसून मी ते टेबलवर ते पुस्तक असेल किंवा वही असेल ते घेऊन बसलेले आहे, त्याचं वाचन करत आहे. म्हणजे हा झाला संयोग. आणि समवाय म्हणजे काय, की जसं आता उदाहरणार्थ दूध आहे. तर दुधाचा कलर कसा आहे, सफेद आहे, एकदम पांढरा शुभ्र आहे ना दुधाचा रंग. मग आता तो दुधाचा रंग जो पांढरा शुभ्र आहे ते दूध आणि तो रंग वेगळा आहे का, तो एकच आहे. दूध त्याच्यामध्ये वेगळा आपण फरक करू शकत नाही. रंग आपण म्हणतो हा दुधाचा रंग. म्हणजे आपण म्हणतो दूध आणि हा दुधाचा रंग, परंतु तो वेगळा असू शकत नाही. जसं हा टेबल आणि हे पुस्तक हे वेगळं आहे, तसं दूध आणि दुधाचा रंग हे वेगळे नाहीये. म्हणून आपले सुद्धा इंद्रिये या संयोगाने आपल्याला मिळालेले आहेत.
प्राप्त झालेले आहेत. संयोग म्हणजे काय, की आपण काहीतरी कर्म केलेलं आहे आणि त्या कर्माद्वारे आपल्याला ही इंद्रिय प्राप्त झालेली आहेत. काहीतरी पूर्वजन्मीचे आपले कर्म असतात आणि प्रत्येक जण त्या कर्माच्या जे काही त्याची कर्म आहेत, ज्याची त्याची कर्मफळं आहेत, त्यानुसार तो देह, त्याला ते जे काही जे सुख-दुःख ते जीवनामध्ये काय होतात, प्राप्त होतात आणि त्याप्रमाणे ते भोगण्यासाठी त्याप्रमाणे ते शरीर प्राप्त होतं. जसं हे पुस्तक आणि टेबल हे एकत्रित आहे. ठेवल्यानंतर एकत्रित होतंय. अगदी तसंच आपले कर्म हे आपल्याला एक शरीर देतात. त्या कर्मानुसार आपल्याला शरीर प्राप्त होतं. हा झाला संयोग. म्हणून आपलं शरीर याच्यासारखं आहे, की आपल्याला हे कर्माद्वारे प्राप्त झालेलं आहे आणि भगवंतांचं दिव्य शरीर म्हणजे हे समवाय म्हणजे जसा दुधाचा रंग, कलर आपण वेगळा करू शकत नाही. तो त्याचा अविभाज्य घटक आहे. तसे भगवंतांचे हे दिव्य इंद्रिय आहे. ते आपल्यासारखे नाहीत. म्हणून आपल्याला शरीर जे मिळतं ते कर्म, कृती सॉरी फोन आला होता. तर ते कर्म आपल्याला प्रकृती, कर्म यानुसार आपल्याला ते शरीर आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपल्यासारखे हे भगवंतांचे इंद्रिय नाहीत. म्हणून भगवंतांना काय म्हटलेलं आहे इथे इथे ते इंद्रिय रहित आहेत. इंद्रिय रहित म्हणजे असा त्याचा अर्थ होत नाही, की अरे भगवंतांना इंद्रियच नाही. निराकारवादी म्हणतात, की भगवंतांना आकार नाही. भगवंतांनी हे आहेत, इंद्रिय रहित आहेत. तर त्याचा अर्थ असा आहे, की आपल्या कर्मानं आपल्याला जसं शरीर प्राप्त झालेलं, आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून प्राप्त झालेलं आहे किंवा तो संयोग आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला ते शरीर प्राप्त होतं. तसं भगवंतांचं शरीर हे काय आहे? भगवंतांच्या शरीराला समवाय या दुधाच्या आणि दुधाच्या रंगासारखं उदाहरण आहे, की त्याप्रमाणे भगवंतांचं दिव्य शरीर आहे. म्हणून इथे भगवंतांना म्हटलेलं आहे, इंद्रिय रहित आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, की ते पालनकर्ता आहेत या सगळ्यांचे. दुसरं सांगितलं, की ते पालनकर्ता आहेत. आणि पालन करता असूनही ते कोण आहेत? ते अनासक्त आहेत. तर बघा किती म्हणजे भगवंतांचा हा अद्भुत गुण आहे आणि आपण ह्याच्यातून जाणू शकतो, की भगवंत किती दयाळू, किती नम्र आणि जे आपण भगवंतांचे एक-एक गुण आपण अलौकिक असे गुण बघतो. तर ते भगवंतांचे गुण बघितल्यानंतर कसं असतं ना, काही क्वालिटीज आपल्यामध्ये असतील, तर ती आपल्याला त्याचा अहंकार येतो. जसं सौंदर्य असेल, बुद्धी असेल, विद्वत्ता असेल, भगवंत षड ऐश्वर्याचे स्वामी आहेत आणि त्या षड ऐश्वर्यामधला एखादा ऐश्वर्य आणि त्या एखाद्या ऐश्वर्यामधला एखादा कण म्हणजे जसा अथांग समुद्र आहे, भगवंतांचे अलौकिक गुण म्हणजे अथांग समुद्र आहे आणि त्या समुद्रातल्या पाण्याचा एक थेंब आपल्याला प्राप्त होतो, तरी आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये इतका अहंकार निर्माण होतो. जर सौंदर्य असेल, विद्वत्ता असेल, ज्ञान असेल, कुठलाही एक गुण असेल, तरी त्या व्यक्तीला त्याचा अहंकार असतो. मग इथे आपण बघतो, की भगवंत हे काय आहेत? सगळ्याचे पालन करता आहेत सर्व जीवांचे. सगळ्यांनाच ते पालन करतायत आणि ते तरी कसे आहेत ते? ते अनासक्त आहेत. जर एखादी गोष्ट पालन करता बघा, की जर एखादी गोष्ट कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल, एखादी गोष्टची निर्मिती केली किंवा आपण त्याचं हे केलं, पालन केलं किंवा ती गोष्ट वाढवली, पुढे नेली, मोठी केली, तरी आपल्याला वाटतं, की "अरे, मी केलं ती गोष्ट. मी चालवलं, मी ही प्रगती केली." आणि अशा वेळेस आपण अनासक्त राहू शकतो का? आपल्याला त्याचा किती अभिमान असतो, अहंकार असतो, की मी आणि त्याच्यापासून जेव्हा आपण काही कर्तृत्व करतो, आणि त्या कर्तृत्वाचा लवलेशही आपल्यामध्ये जेव्हा नसतो, तेव्हा आपण म्हणू शकतो, की अनासक्त. मग इथे भगवंत बघू शकतात आपल्यामध्ये तो गुण आहे का? आपण थोडंसं वैयक्तिक जरी मंथन केलं, कुठल्याही गोष्टीचं आपण जरी कुठलीही गोष्ट केलेली असेल किंवा कुणाला काही मदत केलेली असेल, मदत नाही म्हणू शकत, पण एखादी गोष्ट काय म्हणू शकतो आपण, एखाद्या अतिउच्च ह्याच्यावर नेण्यासाठी आपण त्याला त्याच्यामध्ये काही मदत केली असेल किंवा एखादा कुटुंबातला कर्ता असेल, त्यांनी जर पूर्ण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर तो असेल आणि तो जर त्याचा कर्ता असेल आणि त्याच्यामुळे ते जर घर यशाच्या शिखरावर पोहोचत असेल प्रगतीच्या सगळ्या दृष्टीने भौतिक, आर्थिक सगळ्याच बाबतीत, तर त्या कर्त्या व्यक्तीला सुद्धा किती त्याचा अभिमान असतो, की "अरे मी केलं, मी चालवतोय म्हणून हे सगळं चाललंय." आणि अशा वेळेस अनासक्त राहणं किती किती कठीण आहे. मग इथे आपण बघतो, की भगवंत हे काय आहेत, सगळ्यांचे पालन करता आहेत. परंतु ते सगळ्यांचे पालन करता असूनही भगवंत काय आहेत इथे आपण बघतोय, की पूर्ण अनासक्त आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टींची
आसक्ती नाहीये. जसं असं आता आपल्याला हा प्रश्न पडेल हां, की अनासक्त पण आहेत भगवंत आणि आपण भगवद्गीतेत ऐकतो, की भगवंत षड ऐश्वर्यांचे स्वामी आहेत. आणि ते सर्वांचे भोक्ता आहेत. तेच सगळे म्हणजे तेच सर्व सृष्टीचे, सर्व गोष्टींचे उगमस्थान ते आहेत. मग भोगता तर ते आहेत आणि ते अनासक्त आहेत हे असं आपण कसं काय समजू शकतो? तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला आचार्य वरिष्ठ वैष्णव यांची गरज आहे आणि आजच्या आचार्यांच्या शिकवणीनुसार जेव्हा आपण ही श्रीमद भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला हा विरोधाभास लक्षात येऊ शकतो. म्हणजे हा विरोधाभास जो आहे, तो विरोधाभास नाही, ॲक्चुअली हे सत्य आहे. हे आपल्याला आपल्या आचार्यांच्या शिकवणीतून समजतं. म्हणून श्रीमद भगवद्गीता ही आपण आहे ना योग्य वैष्णवांद्वारे, योग्य परंपरेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की जसं मी मगाशी म्हटलं, की अनासक्त हे किती राहणं अवघड आहे. आज आपण सगळ्या जणी माता आहोत. आपल्याला सगळ्यांना मुलं आहेत. की आपल्या मुलांनी आपल्याला थोडा त्रास दिला किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ काही वैष्णवी ह्याच्यात असतील, की ज्या आता सासूच्या भूमिकेत आहेत. किंवा मुलं आहेत मोठी, लग्न झालेली आणि जरी कुठल्याही मुलांनी लग्न होऊ दे, नको होऊ दे, मुलांनी त्रास दिला, तरी आपण काय म्हणतो, की किती त्रास देतायत, किती त्रास होतोय, असं वाटतंय. म्हणजे असं पण कुणीतरी आई आपण किती जणांच्या शब्द ऐकले असतील, की 9 महिने, 9 दिवस मी पोटात तुला ठेवले आणि आता ह्या मुलाकडून हे असे दिवस पाहायला मिळतायत किंवा असे वाक्य ऐकायला मिळतात. म्हणजे हे कसं क्लेशाचे वाक्य असतात कधी-कधी आणि त्याच्यातून ती भावना काय असते, की मी आई असून मी आई आहे आणि मी 9 महिने 9 दिवस तुला माझ्या गर्भात ठेवलेलं आहे. वाढवले, पालन-पोषण केले आणि आज मला अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला काहीतरी अपेक्षा असतात त्यांच्याकडून आणि जेव्हा त्या अपेक्षांचा भंग होतो, तेव्हा आपल्याला इतकं वाईट वाटतं. मग मैत्रिणींनो विचार करा, की जे भगवंत महाविष्णूच्या रूपात आपल्याला त्यांच्या गर्भामध्ये ब्रह्मांची एक रात्र, एक दिवस आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की त्याचं किती कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू पण शकत नाही. त्या ब्रह्मदेवांची एक रात्र झाली, की त्या महाविष्णूंच्या गर्भात आपण जाऊन स्थिर होतो. ब्रह्मा महाविष्णू आपल्याला ते स्थान देतात त्यांच्या गर्भामध्ये. मग जेव्हा आपण परत, परत बाहेर येतो, परत ह्या भौतिक जगामध्ये येतो. परत आपण आपली कर्म करत राहतो. पण आपल्याला भगवंतांची भक्ती करावी, हरिनाम घ्यावं किंवा आपण भगवद्गीता जी आहे ती आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण पालन करू शकतो, ह्याची आपल्याला कधी जाणीव होत नाही. मग विचार करा, एखाद्या आईचं हे दुःख असू शकतं, की जर एखादा मुलगा कृतघ्न बनला, कृतज्ञतेची अपेक्षा असते प्रत्येक आईला. तिला जर एवढं दुःख होत असेल, तर त्या भगवंतांना किती दुःख होत असेल हो? आणि पण ते भगवंत तरी कधी उपकाराची भाषा बोलतात का? ते कसे आहेत सगळ्यांचे सुहृत आहेत. आणि परंतु तरीही त्यांच्या शब्दांमध्ये कुठेही उपकाराची भाषा नाहीये. तरीही ते आपल्याला देतायत, देतायत, देतायत. म्हणजे विचार करा, की एवढी-एवढी गोष्ट जरी आपल्याकडून झाली, तरी आपल्याला अपेक्षा असती त्या गोष्टींची आणि भगवंत तर आपल्याला सगळ्या गोष्टी देतायत. भगवंत सूर्यप्रकाश देतायत, हवा देतायत, वारा देतायत. आपल्या इच्छांना म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे ह्या भौतिक जगाचा. त्याच्यासाठी भगवंतांनी याची पण निर्मिती केली. आपल्याला जशा इच्छा आहेत, त्या इच्छाला अनुसरून भगवंत काय करतात, तसा देह पण आपल्याला देतायत. आपल्या कर्मानुसार तसं सगळं काही वातावरण देतात. म्हणजे सगळं काही आपलंच आहे. इच्छा आपल्याच आहेत, कर्म आपलेच आहे. शरीर पण आपल्या इच्छांनी आपण प्राप्त करतोय. पण भगवंत काय करतायत, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाईड करतायत. आणि एवढं सगळं करून पण भगवंतांनी त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला श्रीमद भागवतम दिलेलं आहे. भगवद्गीता दिलेली आहे. वैष्णव भगवंतांच्या रूपाने आपल्याला भगवंत त्यांच्या आपल्या दारात पाठवतात. म्हणजे भगवंत आपल्याला किती मदत करतायत. पण तरीही भगवंतांचं आपण बघू शकतो, की कुठल्याही शास्त्रांमध्ये, कुठल्याही शब्दात तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, की भगवंत असं कुठे म्हणतात का, की "अरे, हे मी दिलंय, मी केलंय, या जीवासाठी मी इतकं केलंय." असं कुठेही एकही शब्द भगवंतांचा नाही. असं म्हणतात, की ह्या जगामध्ये की भगवंत जर काय हो एकदा अकबर आणि बिरबलाचा संवाद चाललेला असतो. तर अकबर म्हणतो अकबर बिरबलाला म्हणतो, की "तू मला सांग, की अशी कुठली गोष्ट आहे, की जी भगवंत करू शकत नाही, परमेश्वर करू शकत नाही?" बिरबल थोडा विचार करतो आणि 1-2 मिनिटाचा विचार करून पॉज घेऊन तो उत्तर देतो, की "भगवंत ही गोष्ट कधीच करू शकत नाही, की ही माझी भूमी आहे, ही माझी जमीन आहे आणि याच्यावर तू कधी पाऊल ठेवू नको." हे भगवंत कधीच करत नाहीत. मग विचार करा भगवंतांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. परंतु भगवंतामध्ये कधीही ती उपकाराची भाषा नाही. म्हणून पालनकर्ता असणे, सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करणे आणि त्याच्याबरोबर काय राहणं,
अनासक्त राहणं. म्हणजे हे दोन्ही गुण भगवंतांमध्ये आहेत. आणि आपण बघतो की जसं म्हणजे पालन करता विष्णू पालन करतात म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याचा निर्मिती ब्रह्मदेव करतात आणि संहार शिव करतात. मग संहार करणं पण काय एखाद्या गोष्टीची निर्मिती करणं पण सोपं असतं. एखादं मूल जन्माला घालायचंय, तर मूल पटकन जन्माला येतं. ना काही एखाद्या गोष्टीची निर्मिती केलेली वस्तू असेल, तिची नष्ट करायची असेल, ती पटकन नष्ट होऊ शकते. जसं एखादं झाड आहे, एखादं छोटं रोपटं आहे, ते जमिनीत आपण लावून दिलं, तर ते किती सोपं आहे लावायला. अर्धा तास खूप झालं ते जमिनीत ते रोपटं लावायला. किंवा वारा आला, पाऊस आला किंवा त्याला जर उपटायचं म्हटलं, तर आपण एका क्षणात उपटून ते फेकून देऊ शकतो. पण त्याचं पालन करणं किती अवघड आहे. हे तर एवढं छोटंसं रोपटं, एवढा मोठा त्याचा वटवृक्ष झाला, तरी तो त्याचा नाश करायला, ते नष्ट करायला एक 1 मिनिटही आपल्याला लागत नाही. परंतु त्याचं पालन करणं किती अवघड आहे आणि पालन करणं हे सत्वगुणात होतं. नष्ट करणं, निर्मितीसाठी रजोगुण लागतो आणि नष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीचा नाश करायचा असेल, तर त्याच्यासाठी तमोगुण लागतो आणि पालन करण्यासाठी सत्वगुण लागतो. तर हे पालन-पोषण जे आहे ब्रह्मांडाचं कोण करतात? भगवान श्रीकृष्ण करतात. म्हणून आपण बघू शकतो, की भगवंत हे ह्या सगळ्या गोष्टींचे पालनकर्ता आहेत आणि पालनकर्ता असूनही भगवंतांना कुठल्याही गोष्टीचा हे नाहीये, काय म्हणू शकतो, अनासक्त आहेत भगवंत. कुठल्याही गोष्टीची त्यांना आसक्ती नाही या जगामध्ये. तर हा गुण जो आपण बघू शकतो, तो भगवंतांमध्येच आपल्याला आढळू शकतो. तसेच भगवंत काय आहेत, की प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणजे जसं प्राकृतिक गुण कोणते, की सत्व, रज, तमोगुण. तर ह्या तिन्ही गुणांच्या ते पलीकडे आहेत. आणि ते पलीकडे असूनही ते काय आहेत? त्या सर्वांचे स्वामी आहेत. म्हणजे ते गुणातीत आणि गुणाधीश असे आहेत. म्हणजे त्याच्या पलीकडे आहेत. ह्या गुणांचा परिणाम भगवंतांवर होत नाही. जसं हे 3 गुण आपल्यावर प्रभाव टाकतात, की जर आपण पहाटे उठून लवकर उठलो, तर त्यावेळेस आपल्यामध्ये सत्वगुण असतो. जसा-जसा दिवस वर यायला सुरुवात होती, आपण काय म्हणतो, की सकाळच्या वेळेमध्ये जप करावा. सकाळच्या वेळेमध्ये जे काही आध्यात्मिक कार्य असतील, शुभ कार्य असतील, ते सकाळच्या वेळेमध्येच का सांगितले जातात? कारण तो सत्वगुण आरूढ असतो आणि जसा आपला दिवस सूर्य वर येतो, तसा-तसा आपल्यामध्ये रजोगुण वाढायला लागतो. विचारांचं ट्रॅफिक आपल्या मनामध्ये विचारांमध्ये जाम व्हायला लागतं, की चला आता हे काम करायचंय, ते काम करायचंय, ड्युटीवर जायचंय. मग तो रजोगुण दिवसभर आपल्यामध्ये कार्यरत होत राहतो आणि नंतर काय येतो तमोगुण. तमोगुण म्हणजे काय पूर्ण निद्रा, आळस, कंटाळा. संध्याकाळी आपण ह्या सगळ्या गोष्टींनी थकून गेलेलो असतो आणि पूर्ण आणि सगळी चुकीच्या गोष्टी, अनैतिक गोष्टी ज्या काही आहेत त्या संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेमध्ये घडतात. म्हणून तो असतो तमोगुण. म्हणून म्हणतात, की तमोगुणामध्ये आपण कितीही साधना म्हणू शकत नाही त्याला. पण आपण चांगल्या आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी तेवढी आपल्यामध्ये कारण तो त्या वेळेचा परिणाम असतो, प्रभाव असतो. तो आपल्यावर काय झालेला असतो, म्हणजे ॲक्टिव्ह झालेला असतो तो. म्हणून हे बघू शकतो, की हे प्राकृतिक 3 गुण आहेत. ते सगळ्यांवर कार्यरत आहेत. अगदी देवी, देवता सगळ्यांवर ते कार्य हे करतात. अंमलबजावणी तो 3 जे गुण आहेत, ते करत असतात त्यांचं काम. परंतु भगवंत काय आहेत, ह्या गुणांच्या पलीकडे आहेत आणि भगवंत हे या तिन्ही गुणांचे स्वामी आहेत. भगवंतांवर हे तिन्हीही गुण प्रभाव टाकू शकत नाहीत आणि भगवंत त्या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणजे हे आपण हे जे गुण आहेत भगवंतांचे सत्व, रजो, खरं तर हे खूप आपण त्याच्यामध्ये उदाहरणं बघू शकतो. पण आपल्याला तेवढा वेळ नाही. तर त्याच्यातून आपण बऱ्याच जणांना त्या काही-काही स्टोरीज पण माहिती असतील, की भगवंत कसे 3 गुणांच्या पलीकडे आहेत. 3 गुण भगवंतांवर जसं एखाद्या जीवावर आता उदाहरण दिलं, की तसं 3 गुणांमध्ये कधी व्यक्ती चांगला वागतो, कधी व्यक्ती एकदम असा आक्रमक बनतो, कधी एकदम व्यसनाधीश होतो. हे सगळे गुण देवी-देवतांवर सुद्धा प्रभाव टाकतात. फक्त भगवंतांवर त्यांचा प्रभाव पडू शकत नाही. म्हणून भगवंत काय आहेत? गुणातीत आहेत ह्या. त्या प्राकृतिक गुणांचेही ते स्वामी आहेत आणि भगवंतांचे हे जे इंद्रिय आहेत, ते काय आहेत? एकदम दिव्य आहेत. तर ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये ना श्वेताश्वत उपनिषद आहे. तर त्याच्यामध्ये वर्णन आहे हे, अपानी पादोजवनो ग्रहिता. म्हणजे भगवंतांचे हात प्राकृत नव्हे, तर दिव्य आहेत आणि त्यांना अर्पिलेल्या सर्व गोष्टींचा ते स्वीकार करतात. हाच परमात्मा आणि बद्ध जीवात्मा यांच्यातील भेद आहे. म्हणजे भगवंतांचे इंद्रिय कसे आहेत? दिव्य आहेत आणि ती कुठलीही गोष्ट कधीही काही ती कुठलीही इंद्रिय त्यांचे कुठलंही कार्य करू शकतात. की जसं आता आपण बघितलं भगवंतांची इंद्रिय म्हणजे आता समजा आपल्याला जर जेवण करायचं असेल, तर आपल्याला कशाने खावं लागेल हो?
हातानेच खावं लागेल. असं होईल का? की आता नुसतं पंचपक्वान्नाचं ताट आणलंय आपल्या पुढे आणि म्हटले खा. हाताने काही करायचं नाही. फक्त बघायचं त्याच्याकडे आणि नजर टाकायची. आपलं पोट भरेल का? आपण फक्त म्हणायचं नजरेनेच तुम्ही स्वीकारा. नाही, आपल्या इंद्रियांना मर्यादा आहेत. जर आता उदाहरणार्थ हा माझा हात आहे आणि मी जर असा माझ्या चेहऱ्यासमोर धरला, हं, तर या हा हात असा केला तरी माझे डोळे जे आहेत त्या हाताला बघू शकतात. किंवा असा खाली खाली नजर टाकली, तरी पाय बघू शकतात. म्हणजे हे डोळे सगळ्या इंद्रियांना बघू शकतात. पण डोळे एक क्षणासाठी सुद्धा असे आपण बंद केले, तर बाकीचे इंद्रिय एकमेकांना बघू शकतात का? म्हणजे आपल्या इंद्रियांना किती मर्यादा आहेत, तसं भगवंतांचं नाही. भगवंतांच्या इंद्रियांना कुठल्याही मर्यादा नाही. भगवंत काय आहेत, त्या ह्याच्यामध्ये ह्या श्लोकाप्रमाणे अपानी अपानी पादो जवनो ग्रहिता म्हणजे ते कुठलीही गोष्ट, कुठल्याही गोष्टीचा अर्पिलेल्या गोष्टीचा कुठल्याही ह्यानी स्वीकार करू शकतात. हं. जसं ब्रह्मदेवांचा जन्म आपण बघतो. या भौतिक जगामध्ये जर बघितलं, तर जन्माला मूल घालण्यासाठी पुरुष आणि स्त्री हे दोघंही एकत्रित येणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याच्यातून एखाद्या जीवाची निर्मिती होऊ शकते. परंतु भगवंतांना इथे लक्ष्मीची गरज लागली का? नाही. भगवंतांनी ब्रह्मदेवांना स्वतःच्या नाभीतून निर्माण केले, कमळदेठातून. म्हणजे ही भगवंतांची शक्ती आहे. आणि भगवंत कधीही कुठेही जाऊ शकतात. की जसं आता आपल्या अल्टरमध्ये आपण भगवंतांना भोग लावतो. मग भगवंत आपली प्रसादाची प्लेट तशीच असते ॲक्चुअली. असं काही होतं का त्यातला कुठलातरी अंश कमी झालाय किंवा काय झालं, तरी भगवंतांनी ती दृष्टी कटाक्ष टाकलेला असतो, कृपा कटाक्ष आणि त्याने सुद्धा तो महाप्रसाद बनतो. आणि तो आपल्याला भगवंताच्या कृपेने तो भोगाचं रूपांतर महाप्रसादामध्ये होतं. मग ही भगवंतांची शक्ती आहे. भगवंत डोळ्यांनी खाऊ शकतात, कानाने बोलू शकतात. भगवंत सगळ्या क्रिया सगळ्या इंद्रियांनी करू शकतात. वेगवेगळ्या कुठल्याही इंद्रियांचं कार्य दुसरी इंद्रिय हे करू शकतात. एकदा चैतन्य चरितामृतमध्ये खूप सुंदर स्टोरी आहे. दही चिडा ह्याचा दही चिडा पाणी हाटीला जेव्हा नित्यानंद प्रभूंनी अ, र रघुनाथ रघुनाथ दास गोस्वामी यांना सांगितलं, की "तू सगळ्या वैष्णवांच्या संतुष्टीसाठी इथे दही चिडा फेस्टिव्हल कर." तेव्हापासून आपण सुद्धा बघतो इस्कॉनमध्ये, की सगळीकडे दही चिडा फेस्टिव्हल त्या तिथीप्रमाणे आपण मंदिरामध्ये सेलिब्रेट करतो. तर तो एक खूप सुंदर पदार्थ असतो. दूध, दही, भात वगैरे असं टाकून टाकलेला कापूर वगैरे खूप सुंदर पदार्थ असतो तो. तर त्याला दही चिडा म्हणतात. आणि जेव्हा हा दही चिडा फेस्टिव्हल झाला, तेव्हा चैतन्य महाप्रभू ॲक्चुअली जगन्नाथपुरीमध्ये होते. आणि हा दही चिडा फेस्टिव्हल पाणीहाटीमध्ये झाला बंगालला, गंगा नदीच्या किनारी. आणि जेव्हा झाला, तेव्हा चैतन्य महाप्रभू साक्षात तिथे तो प्रसाद खाण्यासाठी म्हणजे तो प्रसाद नाही म्हणू शकत. पण ते जे काही प्रेमाने वैष्णवांनी बनवलेलं होतं, ते स्वतः तिथे आले होते. पण ते अदृश्य रूपात होते. त्यांना फक्त नित्यानंद प्रभूंनाच त्यांचं दर्शन झालं आणि ते त्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये होते. मग भगवंत इथे कसे काय येऊ शकतात? तर ही भगवंतांची काय आहे अद्भुत शक्ती आहे त्यांच्या इंद्रियांची, की भगवंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते उपस्थित असतात आणि ज्या ठिकाणाहून आले, असं नाही की तिथलं त्यांचं रूप म्हणजे तिथे काही त्यांचं जे हे आहे शक्ती आहे त्यांची तिथे ते आहेत, तर ती पण तिथे नाहीयेत. म्हणजे एका ठिकाणी आले म्हणून दुसऱ्या ठिकाणी नाहीयेत, तर असं होत नाही. तर ही भगवंतांच्या इंद्रियांची दिव्य शक्ती आहे. भगवंतांची अजून एक शक्ती आपण बघतो, की जेव्हा देवकी, देवकीची प्रसूती झाली. त्यावेळेस भगवंत जेव्हा आले, तेव्हा पूर्ण त्यांनी चतुर्भुज रूप त्यांना दाखवलं भगवंतांनी. असं कधी आहे का हो कुठलं मूल जन्माला आलं त्याचं काहीतरी वेगळं थोडंसं जरी दिसलं, तरी आपल्याला वाटतं अरे काहीतरी वेगळं वैशिष्ट्य. म्हणजे एखाद्या छोटं उदाहरण, एखादं जर बाळ झालं आणि त्याला खूप सुंदर केस असतील झाल्या, तर किती जणांना तो म्हणजे पाहून छान वाटतं, की किती छान केस आहेत त्या बाळाला. आत्ताच नुकताच जन्म झाला आहे. पण किती केस आहेत. असं ते केस बघून सुद्धा आपल्याला आकर्षण निर्माण होतं. मग विचार करा, की ज्या देवकीच्या पोटी भगवंत अवतीर्ण झाले, ते भगवंत चतुर्भुज रूपामध्ये आले आणि चतुर्भुज रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं आणि जेव्हा वसुदेवांनी विनंती केली, की तुम्ही हे रूप आता तुमचं हे नको, की तुम्ही बाल रूपामध्ये या आणि त्या क्षणाला ते चतुर्भुज रूप बाळ रूपामध्ये आलं. म्हणजे ही काय आहे भगवंतांची शक्ती आहे. कृष्ण लीलेमध्ये सुद्धा आपण किती ठिकाणी अशी उदाहरणं आहेत, की मला आता ते नाव आठवत नाही. नंद महाराजांचे भाऊ असतात ते आणि त्यांची पत्नी असती आणि त्यांच्या घरी श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र लोणी चोरायला जातात आणि ती इतकी रागावती, इतकी क्रोधित होती, ती बरोबर जागेवर पकडती भगवंतांना आणि अशी हाताला धरून घेऊन जाती. म्हणते, "आता
तुला यशोदेकडे घेऊन जाते आणि तुला चांगली शिक्षाच करते. आणि छोटे श्रीकृष्ण त्यांचा पदर जो असतो तो असा त्यांनी डोक्यावर टाकलेला असतो. ती अशी घेऊन चाललेली असते आणि तिचं काही लक्षच नसतं. जेव्हा ते यशोदामाई पुढे उभं करतात. यशोदाबाई पुढे ती म्हणती, "बघ, बघ तुझा हा कृष्ण कसा माझं घरचं रोज लोणी चोरतोय. त्याला आता चांगली शिक्षा झाली पाहिजे." असं म्हणते ती अशी बघते, बघते तर ते श्रीकृष्णांच्या जागेवर तिचा स्वतःचा पुत्र असतो तिथे. म्हणजे भगवंत काय करतात एका क्षणात रूप बदलतात आणि तिला सांगतात, की ना ती इतकी भ्रमित होते, की तिला काही समजतच नाहीये आणि मग तिच्यावर सगळे हसतात. पण पुढे गेल्यानंतर ती अशी जरा संकोचून पुढे जाते. ती भ्रमित होऊन जाते, की हे असं कसं काय झालं असेल? आणि पुढे जाऊन भगवंत तिला म्हणतात, की "तू जर आता मी तुझा पुत्र बनलो, पण परतच्या वेळेस जर तू मला काही केलं, तर मी तुझा पतीच बनेल." म्हणजे ह्याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंतची इंद्रिय, भगवंत कुठलंही रूप कधीही काहीही घेऊ शकतात आणि कुठलीही लीला करू शकतात. द्वारकेमध्ये पण आपण बघतो, की भगवंतांच्या 16,108 राण्या होत्या. परंतु त्या प्रत्येक राणीबरोबर भगवंत स्वतः राहत होते. असं काही होतं का? नारद मुनींनी जेव्हा हे उदाहरण बघितलं, म्हणजे हे जे दृश्य बघितलं, की एखाद्या महालामध्ये गेलेत, मुलांना ते खेळवतायत, दुसऱ्या महालामध्ये गेलेत, ते काहीतरी निर्णय घेतात लोकांच्या समाजाच्या जनकल्याणार्थ. तिसऱ्या महालात गेलेत, ते आपल्या प्रिय पत्नीबरोबर एकांतात गप्पा मारतायत. म्हणजे असे वेगवेगळे रूपं भगवंत 16,108 राण्यांबरोबर त्या वेगवेगळे लीला करताना नारद मुनींना दिसले. म्हणजे ही भगवंताची किती मोठी शक्ती आहे. रास नृत्यामध्ये पण आपण बघतो, की प्रत्येक गोपीला वाटत होतं, की भगवंत हे माझ्याबरोबरच आहेत. आणि प्रत्येक गोपीबरोबर भगवान श्रीकृष्ण होते. पण प्रत्येकीला असं वाटत होतं, की फक्त ते माझ्याबरोबरच आहेत. तर ही भगवंतांची काय आहे? ही शक्ती आहे आणि एवढी शक्ती भगवंतांमध्ये असूनही भगवंत काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टींपासून अनासक्त आहेत आणि भगवंतांमध्ये त्या कुठल्याही गोष्टींचा लवलेशही नाही, की हे सगळं काही माझ्यापासून येतंय. उलट भगवंत आपल्याला सगळं प्रोव्हाईड करतात. आणि भगवंत आपल्याला सगळं देतायत. मग विचार करा, की भगवंत सगळ्यांचे सुहृदय आहेत. सगळ्यांचं ते हित चिंततात आणि त्या भगवंतांना म्हणजे ज्यांनी जे भगवंतांना ची भक्तीही करत नाहीत, त्यांना सुद्धा भगवंत देतायत. तर मग त्या भगवंतांना जाणून घेऊन आपण जर त्या भगवंतांची भक्ती केली, तर त्या त्यांच्या भक्तांना कसे काय परत हे दुर्लक्ष करू शकतात? तर म्हणून बघू शकतो आपण, की हे भगवंत हे किती कृपामय आहेत आणि किती दयाळू आहेत, की हे भगवंत आपल्याला कुठल्याही गोष्टी, कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे आपण कुठल्याही स्तरावर असू दे, कुठल्याही कर्मानुसार आपल्याला इंद्रिय प्राप्त होऊ दे, काहीही होऊ दे, पण भगवंत आपल्याकडे, आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठीची कुठलीही संधी सोडत नाहीत. अगदी छोटंसं जरी एवढं-एवढं जरी बेबी स्टेप म्हणतात ना, एखाद्या लहान बाळाचं पाऊल किती मोठं असतं. तेवढं जरी पाऊल उचललं, तरी भगवंत आनंदित होतात, की "अरे, हा जीव माझ्याकडे येतोय, माझ्याकडे आकर्षित होतोय." तर त्यांना किती आनंद होतो भगवंतांना. म्हणून आपण बघतो, की भगवंत हे काय आहेत, खूप कृपाळू आहेत आणि परमात्मा रूप. इथे काय आहे अजून एक प्राकृतिक गुणांचे स्वामी आपण बघितलं हां. आणि हेच भगवंत म्हणजे परमात्मा रूपाने भगवंत आपल्याला सगळी कृपा देत आहेत. म्हणजे काय आहे, की आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूप आहे भगवंताचं. हं. आणि ते आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी देत आहेत आणि त्यांची कृपा देत आहेत आपल्याला आणि त्या परमात्मा रूपाने ते सगळ्यांना बघत आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला वाटतं ना, की अरे कसं काय प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब लागू शकतो. एवढे अनंत जीव आहेत. परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, की मी परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि ते वैयक्तिक, ते परमात्मा आणि तो आत्मा त्याचा वैयक्तिक संबंध आहे तिथे. म्हणून आपण नेहमी बघितलं पाहिजे, की वैष्णवांना सुद्धा आपण कधी जज नाही केलं पाहिजे. कुठल्याच गोष्टीचा तर्क नाही लावला पाहिजे. कारण ते परमात्मा रूप जे आहे हृदयामध्ये, कोणामध्ये किती प्रामाणिकता आहे, कोणामध्ये किती शुद्धता आहे, कोण किती सिन्सिअर आहे, कोण काय करतंय, हे आपण कधीही त्याचा तर्क लावू नये. कारण ते परमात्मा रूप त्या हृदयामध्ये आहे आणि त्या भगवंतांचा आणि त्या परमात्मा रूपाचा तो काय आहे ते नातं आहे त्या आत्म्याचा आणि त्या परमात्म्याचा. आणि भगवंत त्या परमात्मा रूपाने सर्वांना ती कृपा प्रदान करतायत. परंतु काय आहे भगवंत बघतायत, परंतु त्या परमात्म्याला आपण बघू शकत नाही. भगवंत परमात्मा रूपाने आपल्या हृदयात आहेत ते सगळ्यांना पाहतायत. पण त्या परमात्म्याला आपण मात्र बघू शकत नाही. हा आत्मा बघू शकत नाही. तर तो कशाने बघू शकतो? तर तो आहे तो भक्तीने. भक्ती भावनेने आपण भगवंतांना बघू शकतो. अन्यथा भगवंतांना जाणून घेणं ती आपल्यामध्ये ही भक्ती भावना पण आपल्यामध्ये कशी दृढ होऊ शकते?
की मग हे भगवंतांचे वेगवेगळे जे गुण आहेत. जसं आता आपण बघतोय 8 ते 16 ह्याच्यापर्यंत आपण बघत आहोत 17 15, 16, 17 सॉरी. हां, 8 ते 16 ह्याच्यापर्यंत हे भगवंतांचे किती सुंदर गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा हे गुण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपोआपच आपल्या हृदयामध्ये काय होतं, भगवंतांप्रतीचं प्रेम जागृत होऊ शकतं, उत्सुकता जागृत होऊ शकते. आणि जेव्हा अशी उत्सुकता, असं प्रेम ते निर्माण होऊ शकतं. म्हणून आपण बघतो ना, की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, ते सगळीकडे भगवंतांना बघतात. सगळीकडे भगवंतांना बघत असतात ते. कारण त्यांना सगळ्या ठिकाणी सगळ्या जीवांमध्ये ते परमात्मा रूपाचं दर्शन होत असतं. कारण त्यांच्याकडे ती तेवढी भक्ती भावना असते आणि त्या भक्तीने ते भगवंतांना जाणू शकतात. ते परमात्मा रूप जाणू शकतात. आपण मात्र ते जाणू शकत नाही. म्हणून आपल्यालाच सुद्धा आपल्या हृदयामध्ये सुद्धा आपल्याला ती भक्ती जागृत होणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे ते कशासाठी? तर ते आपण तरच आपण भगवंतांना शरणागत होऊ शकतो. आणि ही म्हणजे असं नाहीये, की कुठलातरी अभ्यास केला आणि ती गोष्ट आपल्यामध्ये हृदयामध्ये लगेच आली. कुठल्याही अभ्यासाने आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. परंतु भक्ती प्राप्त होण्यासाठी आपल्यामध्ये त्या भावना लागतात. ज्ञान हे बुद्धीने प्राप्त होतं. भक्ती ही भावनेने प्राप्त होते. ज्ञानाने आपले काय म्हणतात ना, शास्त्र वाचून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. पण भक्ती करण्यासाठी आपल्यामध्ये त्या भावना याव्या लागतात. आणि जसं आपल्यामध्ये त्या भावना येतात ते म्हणजे भगवंतांचं हरिनाम घेऊन, भगवंतांच्या गुणांचं अलौकिक अशा गुणांचं वर्णन करून, वैष्णवांचा संग घेऊन, याद्वारे आपल्यामध्ये त्या भावना निर्माण होतात. म्हणून आपण भक्तीने हे परमात्मा रूपात जे आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर भगवंतांचं स्वरूप, भगवंत कसे आहेत? भगवंतांचं जे ज्ञान आहे किंवा भगवंत काय आहेत? ऐश्वर्यमय आहेत. ज्याच्यामध्ये ऐश्वर्यामध्ये बघतो आपण, की भगवंतांसारखं ऐश्वर्य कोणाकडे नाही, ज्ञान कोणाकडे नाही, सौंदर्य कोणाकडे नाही. त्याचबरोबर भगवंताकडे एवढे सगळे गुण असूनही भगवंत कसे आहेत? विरक्त आहेत. जसं याच्यात आपण बघतोय, की अनासक्त आहेत ह्या सगळ्या गोष्टींपासून. आणि भगवंतांचं स्वरूप त्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या ज्या काही शक्ती आहेत, त्या विराजमान आहेत. तर एकदा भगवंत म्हणजे कसे भावना प्रतिसाद देतात भक्तिमय गोष्टींना, की एक भूरिश्रव सगळ्यांना माहीत आहे, की तो मिथिला नगरीचा राजा होता तो भूरिश्रव. हं. आणि त्याच्याच राज्यामध्ये एक श्रुतीधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तर हे दोघंही भगवंतांचे खूप शुद्ध भक्त. आणि भगवंत कुठे? द्वारकेमध्ये होते. आणि दोघेही भगवंतांचे शुद्ध भक्त. आणि दोघांचंही भगवंतांवर तेवढंच प्रेम होतं. आणि त्या श्रुतीधर जे ब्राह्मण होते त्यांना दोघांनाही भगवंतांच्या दर्शनाची आस होती. आणि ते श्रुतीधर जे ब्राह्मण होते, त्यांच्याकडे मला एवढी ही स्टोरी ना, एवढी डिटेल आठवत नाही. कोणाला जर आठवली तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. तर तो श्रुतीधर जे आहेत ब्राह्मण, त्यांच्याकडे भगवंतांचे विग्रह होते. आणि जेव्हा भगवंतांनी त्यांच्या हृदयातले भाव जाणून घेतले, तेव्हा भगवंत त्यांच्या म्हणजे असं म्हणतात ना, की भगवंतांनी आपण भगवंतांना पाहावं, याच्यापेक्षा भगवंतांनी आपल्याला पाहण्याची इच्छा निर्माण व्हावी भगवंतांमध्ये. असं कर्म, अशी भक्ती आपण करावी. तर ह्या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो, की ह्या दोघांच्या जेव्हा भगवंत भेटीला निघतात. आता हा श्रुतीधर जो भूरिश्रवा जो असतो, तो राजा आहे आणि हा राज्यातला एक साधा ब्राह्मण आहे. पण दोघंही भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. आणि राजा मग त्यावेळेस भगवंत दोन्ही म्हणजे भगवंत द्वारकेमध्ये आहेत, तिथे निघालेत. तिथून निघालेत, पण भगवंत एकाच वेळेला दोघांच्याकडे उपस्थित होतात. म्हणजे हे भगवंत जे काय आहेत, कसे त्यांच्या भक्तांप्रती किती भगवंत म्हणजे काहीही करू शकतात भगवंत त्यांच्या भक्तांसाठी. तर ते दोघांकडेही म्हणजे हा राजा होता आणि हा साधा ब्राह्मण होता. साहजिकच आहे भगवंत राजाही तेवढाच भक्त होता. परंतु भगवंतांनी त्या श्रुतीधर जे ब्राह्मण होता, तोही शुद्ध भक्त होता. तर दोघांनाही एकाच वेळेस ते दर्शन दिलं. म्हणजे याच्यातून आपण काही बघू शकतो, की भगवंत हे जे आहेत, भगवंतांमध्ये एवढ्या शक्ती आहेत, हे सगळं आहेत. परंतु भगवंत त्यांच्या भक्तांच्या भावनेचे भुकेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही, की अरे आपण नुसतं एका जागेवर बसायचं आणि बसून नुसतं चिंतन करायचं, की ठीक आहे, भगवंतांना काय मी इथं मनातली मनात विचार केला, झाली माझी सेवा. मी आता मंदिरात गेले, मी हार केले, मी हे केलं. काय मी असं म्हणलं आणि भगवंत भावाचे भुकेलेत. भगवंत एखाद्याच्या मनातली चोर भावना पण ओळखतात. त्यामुळे खरोखर परिस्थितीने जर काही गोष्टींची आपल्याला मर्यादा येत असेल, परंतु आपण जर ती श्रद्धेने, भक्ती भावनेने ती गोष्ट करत असेल, तर भगवंतांना ती प्राप्त होते. आणि एखादी गोष्ट आपण शारीरिक स्तरावर खूप काही करू,
खूप काही सगळ्यांना दाखवू, की बघा मी किती करतोय किंवा मी किती करते, मी किती मोठी मोठी भक्त आहे भगवंतांची किंवा किती मोठा भक्त आहे. परंतु आपल्यामध्ये ती श्रद्धा, ती भावना आतून जर नसेल, तर ती कधीच भगवंतांना आकर्षित करणार नाही. मला आत्ता चैतन्य चरितामृतमधली अजून एक स्टोरी आठवते, की ते मला आता नाव आठवेना. अ, ते ब्राह्मण असतात आणि मला वाटतं ते अनुपम अनुपम नाही, षड गोस्वामींमधले कोणतरी एक गोस्वामी असतात. त्यांच्याबरोबर ते जीव गोस्वामी असावेत. जीव गोस्वामी पण नाही, रघुनाथ भट्ट गोस्वामी असावेत बहुतेक. त्यांच्याबरोबर ते चाललेले होते. हं. जगन्नाथपुरीला भगवंतांना भेटण्यासाठी चैतन्य महाप्रभूंना. आणि ते राम भक्त होते आणि ते पूर्ण मुखाने पूर्ण प्रवासात राम, 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 राम पूर्ण रामनामाचा जप करत होते. आणि हे रघुनाथ भट्ट गोस्वामी त्यांच्याकडे आकर्षित झाले, की किती भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. पण जेव्हा ते जगन्नाथपुरीला पोहोचले, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि त्याच्यावरूनच त्यांना कळलं, की हे दांभिक आहेत. आतून ते दाखवतायत, परंतु ते भगवंतांचे भक्त नाहीत. म्हणजे या सांगण्याचा उद्देश काय, की आपण कुठल्याही गोष्टी खूप केल्या, ॲक्टिव्हिटीज खूप काही गोष्टी केल्या, परंतु आपल्या हृदयामध्ये भगवंतांप्रती जर प्रेम नसेल, वैष्णवांप्रती प्रेम नसेल आणि आपण फक्त दाखवण्यासाठी करतोय. आपण जगाला फसवू शकतो, पण भगवंतांना फसवू शकत नाही. म्हणून भगवंतांची कुठली भक्तिमय जीवनाची कुठलीही गोष्ट असेल, ती आपण पूर्ण श्रद्धेने भगवंतांचे हे अलौकिक गुण आहेत, त्यांचं स्मरण करून भगवंत काहीही करू शकतात. जर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं संकट आलं, तर आपली ती श्रद्धा पाहिजे, की अरे भगवंत त्यांच्या भक्तांसाठी काहीही करू शकतात. हं. ही श्रद्धा जर आपल्यामध्ये नसेल, तर साहजिकच आहे, की आपला विश्वास भगवंतांवरती कमी पडतो. म्हणून हे भगवंतांचे गुणांचं वर्णन वारंवार आपल्याला ह्या श्लोकांमध्ये आलेलं आहे, की जेणेकरून हे एक माध्यम आहे आपल्याला भग भगवंतांपर्यंत पोहोचण्याचं. आणि भौतिक जगाचं या पूर्ण नियमन भगवंत करतात. परंतु भगवंत त्या गोष्टींचा भोग घेत नाही. म्हणजे किती विशेष गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीची निर्मिती जर आपण केली, तर असं होईल का आपण त्याचा भोग घेणार नाही किंवा ती गोष्ट एन्जॉय करणार नाही. उदाहरणार्थ, एखादं मोठं घर बांधलं, हं, आणि आपल्याला ते घर बांधलंय पण. आपण स्वतः बांधलंय, पण आपल्याला काही आशा नाही त्या घरामध्ये जायची. ठीक आहे, माझं मी साधं सिंपल जीवन जगेल. घरातले, कुटुंबातले इतर सदस्य त्याचा आनंद घेतील. जो त्या घरासाठी एवढं कष्ट करेल, एखादा व्यवसाय आहे त्याच्यासाठी कष्ट करेल, तो त्याचा काय होतो? भोगताही होतो. म्हणजे तो त्यांनी ते केलेलं आहे. तसं भगवंतांनी सुद्धा त्या गोष्टींची निर्मिती केली आहे. त्याचं नियमन ते करत आहेत. त्याला नियंत्रित ते करत आहेत. परंतु ते त्याचा भोग घेत नाही. म्हणून भगवंतांना काय म्हटलं जातं? आत्माराम म्हटलं जातं. कारण ते स्वतःमध्येच रममान झालेले आहेत. त्यांना कुठल्याही बाह्य गोष्टींची गरज नाही. रासलीला आपण बघतो 16,108 राण्या. त्यातली प्रत्येक राणी कुठल्याच राणीकडे स्वतः भगवंत स्वतःहून मागे गेलेले नाहीयेत. प्रत्येक ज्या 16,000 कन्या ज्या आपल्याला माहीत आहेत, की राजकन्या त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त व्यक्त केली भगवंतांबरोबर विवाह करण्याची. म्हणून भगवंतांनी त्यांच्याबरोबर विवाह केला. ह्यातल्या 8 राण्या आहेत ज्या पट्टराण्या, त्या प्रत्येकीची इच्छा होती भगवंतांबरोबर विवाह करण्याची. ज्या गोपी आहेत त्यांनी पूर्वजन्मी भगवंतांची आकांक्षा केली होती. एक पतीच्या रूपामध्ये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. म्हणजे भगवंत हे त्यांच्या भक्तांच्या इच्छेला प्रतिसाद देतात आणि त्यांच्या इच्छेला प्रतिसाद देतात म्हणून त्या भूमिकेत जातात. जसे त्यांचे माता-पिता आहेत, वसुदेव असतील, देवकी असतील. त्यांनी कितीतरी जन्म तपश्चर्या केलेली आहे भगवंतांच्या पुत्रप्राप्तीसाठी. भगवंत पुत्रप्राप्तीसाठी म्हणजे पुत्र प्राप्त व्हावेत म्हणून. म्हणून याच्यातून आपण बघतो, की भगवंत कुठल्याही बाह्य गोष्टींची गरज नाही त्यांच्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी. भगवंत हे जे आहेत, भगवंत हे आत्माराम आहेत आणि अशा भगवंतांना जे जर आत्माराम असतील, तर त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे? ते फक्त भक्तांची. हं. ते आपल्या श्रद्धेने, या भावनेने आपण भगवंतांची भक्ती भावनेने त्यांची भक्ती करावी, भक्ती मार्गाचं पालन करावं, हरिनाम घ्यावं, वैष्णवांचा संग घ्यावा. या भावनेचे फक्त ते भुकेले आहेत. तर हा श्लोक त्याचं सार आहे, की कशा पद्धतीने आपण बघू शकतो, की भगवंत हे सगळ्या गोष्टी, सगळ्या शक्ती त्यांच्यामध्ये पूर्ण रूपाने आहेत. परंतु त्या कुठल्याही गोष्टीचे ते आसक्त नाहीत. कंट्रोलर म्हणजे ते कंट्रोल करतायत, परंतु त्याचे ते भोगता नाहीत. सर्व इंद्रियांचे ते उगमस्थान आहेत. परंतु ते इंद्रियांच्या विरहित इंद्रियरहित आहेत आणि दुसरे म्हणजे ते पालनकर्ता आहेत सगळ्यांचे. परंतु तरीही त्यांना कशाची अपेक्षा नाही आपल्याकडून.
ते पूर्णपणे अनासक्त आहेत. अपेक्षा नाही म्हणजे ते कधी त्याचा हे दाखवत नाही, की मी एवढं दिलं, मी ह्या जीवांसाठी हे करतो. तर हा गुण आपल्याला बघू शकतो, की भगवंतांकडे नाही. आणि प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असूनही त्या सगळ्या गुणांचे ते स्वामी आहेत. तर अशा पद्धतीने ह्या श्लोकावर आज आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील किंवा कोणाला काही समजलं नसेल, तर प्लीज तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न वगैरे असेल तर. दीपाली माताजी, हरी बोल. सेटिंग चेंज करताय का? आणि मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे ग्रुपवर पण मेसेज येत आहेत, की आता सध्या गुरुवारी 18 तारखेपासून म्हणजे परवा दिवशीपासून आपला महिलांसाठीचा खूप सुंदर गीता कोर्स आयोजित केलेला आहे. तर तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना नवीन कोणी असतील तर त्यांना ह्या गीता कोर्ससाठी त्या गीता कोर्ससाठी प्रेरित करा. रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या ह्या कुटुंबाशी, इस्कॉन परिवाराशी, भगवंतांच्या नात्यामध्ये त्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तर ही नक्कीच कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने आपण श्रीमद भगवद्गीतेची तील जो श्लोक आहे, जसं भगवंत म्हणतात, की जो कोणी प्रचार कार्य करतो, की जो माझ्या नामाचा प्रचार करतो, तो मला सर्वाधिक प्रिय आहे. तर भगवंत आपल्याला एक संधी देत आहेत त्या निमित्ताने. तर नक्की तुम्हाला सगळ्यांना हात जोडून इस्कॉन बारामती वैष्णवी व समितीच्या वतीने मी विनंती करते, की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा हा मेसेज इतरांपर्यंत पोहोचवण्याचा. थँक यू. हरे कृष्णा. सेटिंग चेंज केलंय. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नाहीतर मग आपण थांबूया.